नांदेड़ के रुकने पार्लियामेंट प्रताप पाटिल चिखलीकर की सालगिरह के मौके पर जिला भर में मुख्तलिफ समाजी सरगर्मियां अंजाम दी जा रही हैं। सालगिरह के मौके पर गाड़ीपुरा इलाके की गरीब और ज़रूरतमंद खवातीन में साड़ियां और छतरियां तकसीम की गईं। नांदेड़ म्यूनिसिपल कॉरपोरेशन के अपोजिशन लीडर दीपक सिंह रावत की जानिब से ये प्रोग्राम लिया गया। प्रोग्राम के दौरान जिला परिषद की रुकन प्रणीता चिखलीकर ने खवातीन में साड़ियां और छतरियां तकसीम की। इस मौके पर मेहमान खुसूसी की हैसियत से बीजेपी के शहर सदर परवीन साड़े और मिलिंद देशमुख भी मौजूद थे। इस मौके पर प्रणीता चिखलीकर ने ऐलान किया कि रुकने पार्लियामेंट प्रताप पाटिल की सालगिरह को हफ्ता भर अवामी खिदमात और मुख्तलिफ समाजी सरगर्मियों के तौर पर मनाया जाएगा। दीपक सिंह रावत की इस समाजी सरगर्मी को मेहमान खुसूसी ने खूब सराहा। गाड़ीपुरा में मुनक़िद इस प्रोग्राम में वार्ड के सैकड़ों अफराद मौजूद थे। लोकनेते तथा नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांचा वाढदिवस आहे आणि कोरोनाची परिस्थिती बघता आणि महाराष्ट्रामध्ये जो पूर आलेला आहे कोकण भागामध्ये ती पूर परिस्थिती बघता साहेब वाढदिवसाला या ठिकाणी स्वतः हजर राहणार नाही आहेत, पण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील, साहेबांवर प्रेम करणारी जनता असेल यांनी विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करून साहेबांचा कार्यक्रम वाढदिवस करण्याचं ठरवलेलं आहे। एक सेवा कार्य म्हणून 7 दिवसाचा हा सप्ताह आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मिळून या ठिकाणी साजरे करतो आहोत। मग त्यामध्ये शेवटच्या घटकांना काही आपल्याला मदत करता येईल का अशा पद्धतीचे उपक्रम या ठिकाणी केले आहेत। सकाळी शर्कराचं वाटप त्या ठिकाणी करण्यात आलं, रक्तदान शिबिर, पत्रकारांचा विमा उतरवून आलं, ऑटो चालकांचा विमा युवा मोर्चाच्या वतीने त्या ठिकाणी उतरवण्यात आला, युवती मोर्चाच्या वतीने साखर वाटण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला। त्यानंतर ज्या विधवा, परित्यक्ता आणि गरजू महिला आहेत 60 वर्षाच्या वरील निराधार महिलांचं त्या ठिकाणी फॉर्म भरून घेण्याचा कार्यक्रम करण्यात आला। रक्तदान शिबिरेसुद्धा वागीसारख्या गावामध्ये अत्यंत उत्साहामध्ये, त्यानंतर नेत्र तपासणी शिबिर आणि शस्त्रक्रिया असा सुद्धा कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आला। भजनी मंडळाला त्या ठिकाणी छत्री वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला। आणि आता जर आपण बघितलं असेल की आपल्या महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आमचे ज्येष्ठ बंधू दीपक सिंह रावत यांच्या वतीने या ठिकाणी फ्रंटलाईन वर्कर म्हणजे ज्या गोरगरीब महिला आहेत, ज्या घरात काम करतात, म्हणजे भांडी घासणाऱ्या असतील, केर उचलणाऱ्या असतील, अशा महिलांना या ठिकाणी साडी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर छत्रीचं वाटपसुद्धा या ठिकाणी फ्रंटलाईन वर्करला करण्याचा एक चांगला अत्यंत स्तुत्य उपक्रम आमचे बंधू दीपक भाऊ यांनी या ठिकाणी घेतलेला आहे। आणि हे सेवाकार्य पुढे 7 दिवस अजून वृक्षारोपण असेल, छत्री वाटप असेल, रेनकोट वाटप असेल, विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप असेल, अशा विविध उपक्रमाने आम्ही साजरा करणार। नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री प्रताप पाटील चिखलीकर साहेबांचा उद्या 2 तारखेला वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम नांदेड शहरामध्ये दिवसभर चालू होते, पण साहेबांनं असं जाहीर केलं आहे की हे वाढदिवस आपण साजरे करू नये आणि माझा कुठेही केक वगैरे कापू नये आणि लोकांमध्ये उपक्रम झालं पाहिजे असा तो उपक्रम आला। त्याचं कारण काय की साहेबाचं म्हणणं असं आहे की आज एका बाजूनं भारताची जनता, महाराष्ट्राची जनता पूरग्रस्तमध्ये, कोविडमध्ये त्रस्त आहे आणि तिथं आपण वाढदिवस साजरा करणं योग्य वाटत नाही। आणि माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी देशाचे जेवढे खासदार आहे त्यांना सर्वांना दिल्लीला थांबवल्यामुळे आज साहेबांनी पूर्ण कार्यक्रम हे रद्द केले होते। त्या अनुषंगाने आज आमच्या प्रभाग क्रमांक 16 जे की प्रभाग क्रमांक 16 हे माझे कुटुंब आहे, हे कुटुंबाची माझी जबाबदारी म्हणून फ्रंटलाईन वर्करकांना काम करणारे आमचे आई बहिणी व तसेच आमचे जे पुरुष मंडळी आहे यांना काहीतरी आपण देऊन पुन्हा फुलाची पाकळी देऊन आपला काहीतरी वाटा ठेवा म्हणून मी या सर्वांना महिलांना साडी वाटप व पुरुषांना छत्री वाटप करण्याचा कार्यक्रम घेतलेला होता।